नमस्कार. विकसित भारत 2025 अंतर्गत आम्ही चेतना विकास प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यालय ग्रामपरडा, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा येथील इयत्ता 6वी, 7वी व 8वीचे विद्यार्थी. मी स्वीकृती मोठे, मी अन्वय तांबेकर, मी संस्कार भालेराव, मी सार्थक गुजर एक प्रकल्प सादर करीत आहोत. जाणीव निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये शालेय साधन सामग्रीचे संरक्षण, देखभाल व रखरखाव करणे बाबत जाणीव निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये शालेय साधन सामग्रीचा वापर करताना योग्य पद्धतीने वापर करण्यासंदर्भात जाणीव जागृती निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये शालेय सामग्रीचे महत्त्व व आवश्यकता पटवून देणे, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय मालमत्तेबाबत जबाबदारीची जाणीव निर्माण करणे. प्रकल्पाचे महत्त्व. आम्ही हा प्रकल्प निवडण्याचे कारण, विकास म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर फक्त भौतिक विकासच येतो, ज्यामुळे अनेकदा पृथ्वीचा ऱ्हास होतो. पण विकास भौतिक गोष्टीत नसतोच, तो फक्त आपल्या मानसिकतेमध्ये असतो. विद्यार्थ्यांच्या परिवार समूह सभेतून आलेल्या समस्यांनी शालेय सुविधांच्या गैरवापराबद्दल आणि संरक्षण न करण्याबद्दलची उदासीनता स्पष्ट केली. उदाहरणार्थ, तुटलेले बाग, पाण्याची नासाडी, वर्गातील भिंती खराब करणे किंवा ग्रंथालयाच्या पुस्तकांची योग्य निगा न राखणे. या समस्या केवळ शालेय स्तरापर्यंतच मर्यादित नाही, तर सामाजिक मालमत्तेच्या वापरासंबंधी असलेली अनास्था आणि नैसर्गिक साधनसामग्रीच्या गैरवापराची मानसिकता दर्शवतात. कौटुंबिक स्तरापासून ते राष्ट्रीय संपत्तीच्या विचारामध्ये देखील साधनसामग्रीच्या सदुपयोगाची मानसिकता आणि मूल्ये दिसत नाहीत. ही समस्या मोठी व वाढत जाणारी असून यासाठी दंड व नियम लादून मानसिकता बदलणार नाही. कोणता तरी शाश्वत उपाय यासाठी लागेल, तो म्हणजे चेतना विकास मूल्य शिक्षण, अर्थात आपल्या समजदारीचा विकास करून मूल्यांचे शिक्षण देणे. शाळा हे बालमनावर मूल्ये रुजवून देण्याचे केंद्र आहे. प्रकल्पाचा निष्कर्ष. चेतना विकास मूल्य शिक्षण अंतर्गत हा प्रकल्प निवडणे म्हणजे केवळ शालेय सुविधा वाचवणे नसून सार्वजनिक मालमत्तेबद्दल अनास्था आणि नैसर्गिक साधनसामग्रीचा गैरवापर यासारख्या गंभीर राष्ट्रीय समस्यांवर मूल्यांवर आधारित आणि शाश्वत उपाय शोधणे होय. शाळेच्या स्तरावर ही सदुपयोगाची मानसिकता रुजवून आम्ही भविष्यासाठी सक्षम, जबाबदार आणि जागरूक